बाबू जगजीवनराम झोपडपट्टी येथील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबियांची पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी भेट घेतली। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी बाबू जगजीवनराम झोपडपट्टी इथं प्रत्यक्षात भेट देऊन त्या ठिकाणी मृत पावलेल्या मुलींच्या कुटुंबियांची भेट घेतली। झालेला प्रकार हा दुर्दैवी असून कुटुंबांचं त्यांनी सांत्वन केलं। तसंच त्या परिसरातील पाण्यासंदर्भातील अडीअडचणी जाणून घेतल्या आणि आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग, मलेरिया विभाग आणि विभागीय कार्यालयांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले। आरोग्य विभागानं तपासणीसाठी पाण्याचे नमुने घेतले आहेत। दरम्यान सोलापूरच्या मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टी परिसरात 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झाला होता। त्यात एका मुलीची प्रकृती गंभीर आहे। या भागात येणाऱ्या दूषित पाण्यामुळेच मुलीचा मृत्यू झाला आहे अशा तक्रारी आल्या होत्या। त्या अनुषंगानं डॉक्टर VMGM महाविद्यालय यांच्याकडून प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालानुसार त्यांचा मृत्यू हा डेंग्यू सदृश आजारामुळे झाला आहे असं महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केलं आहे। झोपडपट्टी या भागामध्ये साधारण 2 दिवसापूर्वी आज सकाळी आणि काल 2 मुलींचा मृत्यूची अतिशय दुःखदायक घटना झालेली आहे। आणि आम्ही आपले जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्याकडून जी प्राथमिक माहिती घेतलेली आहे त्यानुसार जे मेंदूज्वर ज्याला म्हणून की ज्यामुळे डेंग्यूमुळं झालेला एन्सेफलायटिस ज्याच्यामध्ये प्लेटलेट्स काउंट्स मोठ्या प्रमाणात कमी होतो, तर त्याचे प्राथमिक निदान झाल्याचं दिसून येतं आहे।